नमस्कार मित्रांनो, मी आज ग्लासगोमध्ये उभा आहे। इकडे सकाळचे आता 11 वाजलेले असून इकडे टेम्परेचर 15 डिग्री। आज मी तुम्हाला इकडला मॉल जो आहे त्याच्यातले जे रेट्स आहेत आणि आपल्याकडे रेट्स आणि यांची जी सिस्टीम आहे त्याच्याबद्दल हे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पहा। चला या आपण आतमध्ये पाहूया। चला मित्रांनो, हा तुम्हाला जो रेट दिसतो आहे तो सर्व पाऊंडमध्ये आहे आणि आजचा पाऊंडचा भाव आहे 110 रुपये। हे बघा, हा जो सँडविच आहे याची किंमत आहे 3 पाऊंड 40। त्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेशन करा। हे सॉफ्ट ड्रिंक्स आहेत सर्व। एक सॉफ्ट ड्रिंकची किंमत 400 रुपये इंडियन रुपीज प्रमाणे, 3.4 350 रुपये। हे बघा, पेप्सी, कोको कोला यांचे रेट बघा तसेच तेवढेच प्रमाणात आहेत। 400 रुपये बॉटल आहे इंडियन रुपीजमध्ये। असे वेगवेगळे काउंटर त्यांचे। हे फूड काउंटर आहे। इकडे जे हे दिसते तुम्हाला मँगो, कटिंग केलेले मँगो असे पॅक केलेले आहेत। याची किंमत तुम्ही पाहू शकता 4 पाऊंड म्हणजे जवळजवळ 440 रुपये। हे स्ट्रॉबेरीचे बॉक्स आहेत, हे मँगोचे बॉक्स आहे। हे नारळ बघा 1.3 म्हणजे 140 रुपये हा डब्बा आहे। याप्रमाणे इकडे वेगवेगळे रेट आहे। बनाना आहेत, एक बनानाची किंमत आहे जवळजवळ 40 रुपये। हे पहा, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स आहेत। लिंबू तुम्ही पाहू शकता, एक लिंबू जवळजवळ 40 रुपये लिंबू आहे हा। संत्र्याचे पॉकेट आहे 250 रुपये। त्याच्यात 5 ते 6 संत्री असतात। किंमत 250 रुपये आहे। हे मशरूम आहेत। मशरूमची किंमत त्यामुळे ठीक आहे, 150 रुपये वगैरे पॉकेट आहे। हे आपली उलपात कांद्याची जी असते ती। हे पण वेगवेगळ्या टाईपचे मशरूम। हे बघा, हे कोंडा पण इकडे कॉस्टली आहेत। एकाची किंमत 110 रुपये। ठीक आहे, आपल्याकडे पण ह्याच रेटने मिळते। 1.7 ला 2। हे आपली बोकरी जवळजवळ 95 रुपीज एक। कोबी बघू शकता 90 रुपीज। हे जे आहे मका आहे 1.5। ही मिरची आहे 70 रुपीज एक पडते। हे आलं लसूण 70 रुपीज एक। हे टॅमॅटो आहेत 95 मीन्स 98 रुपीज वगैरे, 100 रुपीजला एक पॉकेट आहे। तसेच छोटे छोटे टॅमॅटो सुद्धा आहेत। हे बघा, हे बटाटा आहे पोटॅटो 170-80 रुपये किलो आहे तो। तसे ओनियन आहेत, कांदा 110-120 रुपये 3। हे मोठमोठे कांदे 120 रुपयाला 3 मिळतात। 3 कलर टाईपचे आहेत। कलर पाहू शकता, 3 कलरचे कांदे इकडे मिळतात। से फ्रूटचे डिपार्टमेंट आहे। गाजर, कॅरोट त्यामानाने स्वस्त आहे। हे संपूर्ण पॉकेट 50 रुपयाला मिळते। हे बनाना बघा 90 रुपये एक केळं। सर्वात महाग जे आहे हे आपलं मुळ्याची किंमत पहा 230 रुपये। हे बेकरी आयटम आहे। ब्रेडची तुम्ही किंमत पाहू शकता, हे 170 रुपये। सर्व वेगवेगळे रेट्स आहेत। हे पण ते ब्राऊन ब्रेड आहे 220 रुपये। हे छोटे ब्रेड 100 रुपीज 4। सर्व ब्रेड डिपार्टमेंट बेकरी आयटम सर्व इकडे मिळतात। हा ब्रेड पहा जवळजवळ 150 रुपये 150। हे केक
केकचं सर्व वेगवेगळ्या टाईपचे केक्स इकडे मिळतात. हे बघा 180 रुपये. हा जो केक आहे तो जवळजवळ 1700 रुपये एक. वेगवेगळ्या टाईपचे केक्स इकडे आहेत. तर मेन म्हणजे आपल्याला लागतात ते अंड्याचा काय भाव आहे ते पाहूया इकडे. हे बघा अंडा डिपार्टमेंट आहे. इकडे 175 रुपये 10 अंडी आहे. हे बघा त्याच्यात कमी आहे, त्याच्यात काय ते 6 अंडी आहेत. 175 वेगवेगळ्या टाईपचे अंडी आहेत. हे 300 350 रुपये. हे जे आहे सर्व सॉसेसेस वगैरे आहे डिपार्टमेंट. होऊ शकतं इकडे जे रेट्स. हे चॉकलेट्स आहेत. चॉकलेट पण भरपूर महाग आहे. ते एक पॉकेट आहे जवळजवळ 670 रुपये वगैरे इंडियन रुपीज प्रमाणे. बरोबर तुम्ही पाहू शकता एक 500 रुपयाला आहे. हे 1000च्या वर पॉकेट आहे 9.5. हे जे 4.25 रुपये म्हणजे जवळजवळ 450च्या वर. हे कॅडबरी चॉकलेट्स आहेत तिकडे. चॉकलेटचे सुद्धा तुम्ही रेट पाहू शकता. हे 2 पाऊंड म्हणजे 220 रुपये एक. इकडे बिस्किट बघा. हे बिस्किटचं पॉकेट जवळजवळ 2.75 म्हणजे 300 रुपये एक पॉकेट आहे. इकडे वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला बिस्किट पाहायला मिळतील. चॉकलेटी क्रीम बिस्किट हे पहा. इकडे 65 म्हणजे जवळजवळ 70 रुपीज एक पॉकेट. हे जे आहे हे वाईन डिपार्टमेंट आहे. इकडे तुम्हाला बियर, विस्की, वाईन, ओडकार, झिन हे सर्व पाहायला मिळेल. हे पहा बियरचे रेट्स 5 म्हणजे जवळजवळ 550 रुपये 4 कॅन मिळतात. हे हेनिकन हे 7.7 म्हणजे जवळजवळ 800 ते 900 850च्या रेंजमध्ये आहेत. ही एक बॉटल आहे जवळजवळ 300 रुपये. वाईन बघा. वाईन थोडी कॉस्टली आहे 2200 हे 2400 रुपये 1500 रुपये. अशा वेगवेगळ्या टाईपच्या वेगवेगळ्या फ्लेवरचे इकडे वाईन मिळतात. हे तुमच्या शॅम्पियनच्या बॉटल आहेत इकडे. या सर्व विस्की आहेत. जॅक डॅनियल वगैरे. जॅक डॅनियल जवळजवळ 3000च्या वर आहे. खाली तुम्ही पाहू शकता विस्की 2200 2100. खाली ओडका झिन आहेत. या डिपार्टमेंटला तुम्हाला सर्व वाईन्स. हे हरा डिपार्टमेंट आहे. इकडे रेडी टू ईट हे जवळजवळ 550 रुपये एक पॉकेट. हे अख्खा चिकन आहे. कोंबडी 1 किलोची आहे. जवळजवळ 400 450 रुपये एक. चिकनचे वेगवेगळे पार्ट वाईज एक पॉकेट केलेले आहेत. पाहू शकता ही कोंबडी जी आहे 1 किलोची जी आहे ती 500च्या वर आहे. आणि 1.25 किलोची 550 600 रुपये. हे लेग पीस. अशा वेगवेगळ्या टाईपचे पीसेस त्यांनी बनवून असे पॅक करून ठेवलेले आहेत. प्रत्येकाचा रेट वेगवेगळा आहे. हे बीफचं डिपार्टमेंट आहे. हे 1/2 किलो खिमा जो आहे तर जवळजवळ 450 रुपये एक पॉकेट आहे. पुढचं डिपार्टमेंट आहे लॅम्प. इकडे पण असे त्या लोकांनी पार्ट वाईज पॉकेट करून ठेवलेलं आहे. हे पोकमध्ये त्यांनी सुद्धा वेगवेगळे पार्ट पीसेस करून ठेवलेले आहे. हे 1/2 किलोचं आहे. फिश डिपार्टमेंट आहे. फिश इकडे बऱ्यापैकी कॉस्टली आहे. हे पाहू शकता 100-200 ग्रामचं पॉकेट इकडे 400 450. हे 300 रुपये. वेगवेगळे प्राईसमध्ये इकडे तुम्हाला मिळेल. हे प्रॉन्स पहा
प्रॉन्ससुद्धा त्याच रेंजमध्ये आहेत, 300-350 रुपयाला 200 ग्रॅम वगैरे. हे बघा सॉसेसेस आहेत, हे जवळजवळ 300 रुपयाच्या घरामध्ये हे पॉकेट आहे. हे पहा छोटं पॉकेट आहे. चीज इकडे वेगवेगळ्या टाईपचं चीज मिळते, वेगवेगळ्या फ्लेवरचं मिळते. चीज एकदम शुद्ध आणि कॉस्ट वाईज बऱ्यापैकी स्वस्त आहे. हे बघा 300 रुपयाला थोडं मोठं पॉकेट मिळते इकडे आणि भरपूर व्हरायटीज आहेत. हे पहा हे वेगवेगळ्या टाईपचे चीजेस इकडे मिळतात. त्यानंतर हे जे डिपार्टमेंट आहे डेअरी मिल्क प्रोडक्ट आहे. मेन म्हणजे आपल्याला दुधाचा भाव काय तो पाहायचा आहे. दूध इकडे 2 टाईपचे मिळते, एक क्रीम दूध आणि विदाऊट क्रीम दूध. दोघांचे रेट वेगवेगळे आहेत. हे 2 लिटरचं आहे. हे जे आहे ते 1 लिटरला 100 रुपये आणि हे 1 लिटरला 150 रुपये अशा टाईपचं आहे. क्रीम आणि विदाऊट क्रीम. याच्या पुढे आहे हे बिलिंग काउंटर. इकडे एक सेल्फ करायचं असते किंवा काउंटरला जाऊ. मी आता स्वतः सेल्फ बिलिंग करतो आहे, ते तुम्ही पाहू शकता. हे पहा तिकडून उचलून इकडे स्कॅन करून इकडे ठेवायचं असते. फायनल बिल झालं की कार्डने पेमेंट करायचं असतं. तर चला मित्रांनो, बाय.